हे काय साक्षी? अमोल थांब एक मिनिट. कुठे होतास तू? मी केतकीच्या घरी तिच्या डॅड बरोबर. पण इतका वेळ तिच्या घरी थांबायची काही गरज होती का? एक मिनिट, तू असं का बोलतेस? किती वाजलेत अमोल? काका कधीपासूनची वाट बघतोय तुझी, कळतंय का तुला? अच्छा, म्हणजे डॅडनी कान भरलेत तुझे. अमोल तुम्हाला माझं म्हणणं कधी कळणार आहे? मला या विषयावर वादच नाही घालायचा. अमोल एक मिनिट. मला नाही ऐकायचं. मी बोलते तुझ्याशी अमोल. तुम्ही अगदी निश्चिंत रहा राजे यशवंत सिंहजी. हो हो, चित्रांगदा अगदी आमच्या मुलीसारख्याच आहेत. इथे अगदी मजेत राहतील त्या. त्यांना आम्ही काहीही कमी पडू देणार नाही. अहो आम्हाला त्रास कसला? नाही नाही, अजिबात नाही. उलट आम्हाला त्या आला तर खूप आनंद होईल. खूप वर्षांनी भेटणार आहोत ना त्यांना. कधी एकदा पाहतोय असं झालंय आम्हाला. हो हो हो, आदित्यराजे जातील ना गाडी घेऊन एअरपोर्टवरती. तुम्ही काही काळजी करू नका. हो हो हो, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. साक्षी दी, साक्षी, सर इज एव्हरीथिंग फाईन? तू खूप अपसेट दिसतेस. नाही सर, विशेष काही नाही. हे बघ साक्षी, मला कल्पना आहे की सध्या आपल्यावर खूप कामाचा ताण आहे. म्हणून तुला 1-2 दिवस सुट्टी हवी असेल तर तू घे, घरी आराम कर. नाही नाही सर, कामाचं काहीच टेन्शन नाही. मग तुझ्या घरी काही प्रॉब्लेम्स आहेत का? आय मीन. हो आहे प्रॉब्लेम. अमोल आणि काकामधला वाद. हल्ली अमोल आणि काकामध्ये खूप वाद होत असतात. आधी खूप नॉर्मल होतं, पण दिवसेंदिवस त्यांच्यातले वाद वाढतच चालले. मला कळत नाही, एकमेकांवर इतके प्रेम करतात पण तरी का भांडतात. खूप हट्टीपणा करायला लागलाय अमोल. काकाचं ऐकतच नाही. मला कळत नाही काकाची बाजू घ्यावी की अमोलची बाजू घ्यावी, कारण मला कधी कधी दोघेही बरोबर वाटतात. आणि मी आय एम सॉरी सर, मी बोलतच सुटले. माझं लक्षातच नाही आलं माझ्या की मी पोलीस स्टेशनमध्ये. सॉरी. कधी कधी आपल्याला असं वाटतं कोणापुढे तरी मन मोकळं करावं. चूक नाही आहे त्यात काही. साक्षी, खरंच खूप मस्त फॅमिली आहे तुझी. यू आर व्हेरी लकी. सगळे एकमेकांवर इतकं प्रेम करतात. खरंच मी खूप लकी आहे की मला अशी फॅमिली मिळाली आहे. म्हणजे हल्ली ड्युटीमुळे घरी वेळ द्यायला मिळत नाही, पण तरी जेव्हा केव्हा घरी असते तेव्हा आम्ही सगळे एकत्रच असतो. आधी देव घरी असायची तेव्हा तर आम्ही खूप मस्ती करायचो, खूप मजा करायचो. सॉरी सर, परत. इट्स ओके. रणवीर, एक आनंदाची बातमी आहे. महाराज यशवंतसिंग राजे यांच्या कन्या चित्रांगदा भारतात येत आहेत. काय म्हणताय? तुम्हाला कसं कळलं? आत्ताच लंडनहून फोन आला होता. त्या आपल्याला भेटायला खूप उत्सुक आहेत. असणारच. महाराज यशवंतसिंग राजे लंडनला स्थायिक झाल्यापासून त्यांच्या कुटुंबामधलं कुणीही भारतात आलं नव्हतं. चला, ते नाही तर त्यांची मुलगी तरी आली. केव्हा येणार आहेत त्या आणि कुठे राहणार आहेत? लवकरच येतो म्हणालेत त्या. आणि हॉटेलमध्ये राहायचं म्हणत होत्या, पण आम्हीच त्यांना सांगितलं की आपल्या घरीच राहायला या. हे बरं केलं तुम्ही सायमा. यशवंतसिंग राजे आणि आपले खूप जुने आणि स्नेहाचे संबंध आहेत. असं असताना त्यांनी हॉटेलवर राहणं बरं दिसलं नसतं. त्यांना घरी बोलवण्यामागे आमचा एक वेगळाच हेतू आहे. वेगळा म्हणजे? तुम्हाला माहिती आहे रणवीर राजे, चित्रांगदा आणि आदित्यराजे
दोघंही लहानपणापासून एकत्र वाढले, खेळले, शिकले सुद्धा. आमच्या मनात खूप होतं की आदित्यराजेंनी चित्रांगदाबरोबर लग्न करावं, चित्रांगदांनी या घरची सून व्हावं. हो, ते आमचंही स्वप्न होतं, पण त्या देवयानीमुळे आमचं स्वप्न अर्धवट राहिलं. नाही रणवीराचे, ते स्वप्न आता पुरं करण्याची वेळ आलेली आहे. आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेला शोभेल अशाच घराण्याची मुलगी सून म्हणून आदित्यराजांनी आणावी अशी आमची इच्छा होती. आणि त्यात चित्रांगदा ह्या अगदी योग्य आहेत. अरे वा, ही गोष्ट आमच्या लक्षातच आली नव्हती. देवयानीला आदित्यराजांपासून दूर करण्यात जर आम्ही यशस्वी झालो तर चित्रांगदाच या घरची सून होईल. साईमा, गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. आपल्याला अतिशय काळजीपूर्वक पावलं उचलावी लागतील. राजे शिर्के घराण्याची पब्लिक इमेज आणि आमची पॉलिटिकल इमेज यांना धक्का लावू न देता गोष्टी हाताळाव्या लागतील. तुम्ही काळजी करू नका रणवीर राजे, त्याचा आम्ही पूर्ण विचार केलेला आहे. देवयानी, कसं वाटतं आश्रमात? खूप छान वाटतंय. इथे कसलाही त्रास नाही, कुठलीही वर्दळ नाही, एकदम शांत वाटतंय. मग आम्ही तुला फोन करून त्या शांततेचा भंग केला का? नाही विक्रम, इनफॅक्ट अशा शांत वेळी तू सोबत असावास असं खूप वाटत होतं. तू नाहीस पण निदान तुझा फोन तरी आला. वाटतं ना, आम्हालाही तसंच वाटतं. असं वाटतं की इथनं उठावं आणि तडक तिकडे यावं. नाही नाही, इथे आश्रमात कोणालाही भेटता येत नाही, म्हणजे निदान उपचार संपेपर्यंत तरी. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. या घरामध्ये असा एक क्षण जात नाही ज्या क्षणाला तुझी आठवण येत नाही. वाटतं इथनं उठावं, तिथे यावं, तुला भेटावं, पण तिथेही भेटून देत नाहीत म्हणल्यावर काय करावं तेच कळत नाही आम्हाला. काही नाही, थोडासा पेशन्स ठेव. अजून थोडेच दिवस बाकी आहेत ना, मग मी येईनच तिथे. आणि तुझ्याशीही खूप बोलायचं आहे, इकडच्या सगळ्या गमती जमती सांगायच्यात. खरंच विक्रम, इकडचं वातावरण इतकं सुंदर आहे ना, जगातलं कुठलंही दुःख विसरायला लावण्याची ताकद ह्या जागेत. देवयानी, काय होतं तुला? असं का बोलतेस तू? तू आता साई मनसारखं बोलायला लागलीस. तिकडे कायमचा राहायचा विचार नाही ना तुझा? नाही, अजिबात नाही. एकदा तुझ्याशी लग्न केलंय ना, मग कुठलीही गोष्ट मला भुरळ पाडणार नाही. म्हणून आम्हाला एकट्याला टाकून तिकडे निघून गेलीस ना? तसं नाही आहे विक्रम, तुला चांगलंच माहिती आहे साईमांची किती इच्छा होती मी इथे येऊन राहावं. शिवाय तुलाही माझ्या तब्येतीची काळजी वाटत होती. मग आता थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. थोड्या दिवसांसाठी का होईना ग? तुझ्यासोबत आपलं बाळ आहे, आमच्यासोबत मात्र इथे कोणी नाही. एकटे होतो मी या घरात. तुझ्याशिवाय जगणं म्हणजे ना, जिवंत असून सुद्धा मेल्यासारखं देवयानी. विक्रम प्लीज, मी इथे एकटी आहे असं बोलून तू आता मला रडवणारच का? तसंच असेल ना तर मी उद्याच्या उद्या निघून येते घरी. कुणाला काय सांगायचं ते मी बघेन. नाही नाही, सॉरी सॉरी, आम्हाला असं काही म्हणायचं नव्हतं. आम्ही बस भावनेच्या भरात बोलून गेलो. हे बघ, तू असं प्लीज मनाविरुद्ध वागू नकोस. माझ्यामुळे तुला त्रास झालेला मला नाही बघवणार. देवयानी, आम्ही मनाविरुद्ध काही करत नाही. तुझ्या मनासारखं व्हावं असंच आम्हाला वाटत असतं आणि आम्ही तेच करतोय. सॉरी. बरं मला सांग, तू नीट जेवतोयस ना? ऑफिसला नीट जातोस? चिडचिड नाही ना करत जास्त? आम्ही नीट जेवतो, ऑफिसला वेळेत जातो, काम करतो. तू तर आमची काळजी करणं बंद कर. स्वतःची काळजी घे, लवकर बरी हो आणि इकडे निघून ये. बस आता. विक्रम, चल मी उद्या बोलते तुझ्याशी. आता इथे झोपायची वेळ झाली. इथे सगळं अगदी वेळेत नियमाप्रमाणे व्हायला लागतं. ओके? काळजी घे. बाय. बाय.
हॅलो. हां बोला. ओके ओके ठीक आहे, मी ताबडतोब निघते, सरांबरोबर पोहोचतेच तिथे. या. आत्ताच कॉन्स्टेबल जाधवचा फोन होता. त्यांनी सांगितलं की एका ठिकाणी एका बाईची डेड बॉडी सापडली आहे, कुजलेल्या अवस्थेत. बॉडी आयडेंटिफाय झाली आहे? नाही, त्याच्यासाठी आपल्याला जावं लागेल तिथे. बरं चला. नाही, काही सांगता येत नाही. हो, सभा कदाचित कॅन्सल कराव्या लागतील. आम्ही सांगितलं ना तुम्हाला. ठीक आहे साहेब, आपल्याला भेटायला रणजित सरपोतदार आलेत. पाठवून देता ना. ठीक आहे सर. नमस्कार रणवीर सर. या 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 वकील साहेब, या बसा. थँक्यू. खरं तर आम्ही तुमचे आभार मानायला हवेत. तुम्ही आमच्यासाठी इथपर्यंत आलात. नाही नाही सर, आभार मानण्याची काही गरज नाही. खरं म्हणजे तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवताय. आय एम ऑब्लाइज्ड इंडीड. तुम्हाला आमच्याबद्दल माहिती असेलच. सर काय बोलताय? या शहरामध्ये राजेश शिर्के माहीत नाही असं कोणी आहे? अहो, तुमच्या घराण्याला एक परंपरा आहे. तीच परंपरा आम्हाला कायम ठेवायची आहे. आमच्या घराण्याची प्रतिष्ठा जी या शहरात आहे ती आम्हाला जपायची आहे. शिवाय आमचं पॉलिटिकल करिअर तेही जपायला हवं. ही निवडणूक आम्हाला हातची घालवायची नाही आहे. या निवडणुकीवर आमचा पैसा, पॉवर आणि प्रतिष्ठा सगळं काही लागलंय. आणि या निवडणुकीमुळे सगळ्यांचंच भलं होईल, अगदी तुमचं सुद्धा. ठीक आहे, मला फक्त एवढंच सांगा की मी काय करू शकतो तुमच्यासाठी. तुमचं नाव आम्ही खूप ऐकलं होतं, म्हणून आज मुद्दाम तुम्हाला बोलवलं. अगदी तशीच अडचण आली आहे म्हणून. तसे वकील आम्हाला असंख्य भेटले असते, पण इलेक्शनचा काळ सांभाळून आम्हाला वाचवणारे वकील आम्हाला फक्त तुम्हीच दिसलात. आणि तुम्हीच आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, म्हणून आम्ही तुमची निवड केली. तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे हे जर कळलं तर आपल्याला त्याच्यावर सोल्युशन शोधता येईल. म्हणजे तुमची जी काय अडचण असेल ते अगदी बिनदिक्कतपणे, निसंकोचपणे सांगा. लक्षात ठेवा, मी माझ्या प्रोफेशनची इमान राखणारा माणूस आहे. किंवा आपल्या दोघांमध्ये आता जे बोलणं होईल त्यातला एक शब्दही तिसऱ्या माणसाला कळणार नाही. आय ॲश्युअर यू. विक्रम भाऊजी, आम्हाला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. म्हणजे आम्ही डिस्टर्ब नाही ना करत होत तुम्हाला? नाही, बोला ना. गेले 2-3 दिवस आम्ही खूप अस्वस्थ आहोत. अनेकदा मनात विचार आला की बोलावं तुमच्याशी, पण वहिनी, ठीक होता मी. आता सांग, काय झालं? भाऊजी, आम्हाला वाटलं होतं की नताशा हा विषय संपला आमच्या आयुष्यातला, पण तसं नाही आहे. तसं नाही म्हणजे? ती जिवंत आहे? ती परत इथे आली? ती देवयानी आश्रमात जाण्याआधी साक्षीचं आणि देऊचं बोलणं झालं आणि साक्षी म्हणाली की नताशाचा खून झाला असण्याची शक्यता आहे. आणि भाऊजी, आम्हाला भीती या गोष्टीची वाटते की तो खून रणवीर राजेंच्या हातून झाला असेल असं साक्षीला वाटतंय. काय? पण तुम्हाला कसं कळलंय? आश्रमात जाण्याआधी देवनीच आम्हाला सांगितलं. देवनी तुम्हाला सांगितलं? पण मग आमच्यापासून का लपून ठेवलं त्याने? नाही, लपवलं नसेल. अहो, पोलिसांना अजून फक्त संशय आहे ना.
म्हणून नसेल सांगितलं. तिला वाटलं असेल तुम्ही अस्वस्थ व्हाल म्हणूनही नसेल सांगितलं. आम्ही का अस्वस्थ आहोत? रणवीर राजाने जर नताशाचा खून केला असेल तर आमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे ती. देवयानीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता तिने, तिला शिक्षा मिळायलाच पाहिजे होती. पण शिक्षा तर आम्हाला मिळते ना. रणवीर राजेंच्या हातून खराच हा खून झाला असेल तर त्यांना अटक होईल आणि मग आमच्या जगण्याला काहीच अर्थ उरणार नाही. फार एकटे हो आम्ही. वहिनी प्लीज शांत व्हा. वहिनी, तुम्हाला काय होतंय, काय वाटतंय याची कल्पना आम्ही करू शकतो, पण तुम्हीच म्हणालात ना की पोलिसांनी अजून फक्त संशय व्यक्त केलाय, सत्य नाही. मनात सारखे हेच विचार कल्लोळ करतात. खूप भीती वाटते आम्हाला. विक्रम भैया तुम्हाला सईमानी बोलवले. हॅलो. आमची साईमाना यातलं काही माहित नाहीये. देवनी काही सांगितलं नाहीये. नका कळू दे. या वहिनी. आलंच. आदित्यराजे, प्रियदर्शनी, बरं झालं तुम्ही दोघंही आलात. उद्या चित्रांगदा येत आहेत. एअरपोर्टवर गाडी घेऊन तुम्ही जा. नुसतं ड्रायव्हरला पाठवणं वाईट दिसेल ना. आणि प्रियदर्शनी, तुम्ही त्यांची रूम व्यवस्थित झाली की नाही ते एकदा पाहून घ्या. त्यांची काही गैरसोय होता कामा नये. हां जी साईमा. येतो. रणजित साहेब, आमच्या कंपनीत एक मुलगी कामाला होती, नताशा. नताशा नाव तिचं. अतिशय विश्वासू होती, मेहनतीने काम करायची. आणि तिच्या या विश्वासूपणामुळेच आम्ही एका कॉन्ट्रॅक्ट करता तिला एक कोरा कागद सही करून दिला. तेव्हापासून ती गायब आहे, तिचा पत्ताच लागलेला नाही. बरं, मग याच्यामध्ये ॲडव्होकेट म्हणून मी काय करू शकतो? कारण माझ्या मते ही सरळ पोलीस मॅटर आहे. ही तर फक्त पार्श्वभूमी आहे. खरी घटना पुढेच घडली आहे. तिच्यावर नजर ठेवण्यासाठी आम्ही एका माणसाची नियुक्ती केली होती. ती जेव्हा तिच्या घरी आली तेव्हा माणसाने आम्हाला इन्फॉर्म केलं. आम्ही तिकडे पोहोचलो, पण तोपर्यंत ती गायब झाली होती. आता प्रॉब्लेम असा आहे की ज्या माणसाने आम्हाला तिकडे जाताना पाहिलं होतं त्याने ही गोष्ट पोलिसांना सांगितली आणि त्यामुळे पोलिसांचा आमच्यावर संशय आहे. अशी मला एक सांगा, ही गोष्ट पोलिसांना कधी कळली? आणि ती तिथे गेली आहे हे त्यांनाही कळलं होतं, म्हणजे पोलिसांना कळलं होतं, कारण तेही तिच्या मागावर होते. आणि आम्ही सही केलेला कोरा कागद आता पोलिसांच्याच ताब्यात आहे. अच्छा, म्हणजे नताशा घरी आहे हे जसं तुमच्या माणसाला ठाऊक होतं त्याचप्रमाणे कदाचित पोलिसांनाही ठाऊक होतं. आणि म्हणून त्यांनी तुमच्या माणसाला ताब्यात घेतलं आणि त्यांनी कबूल केलं की नताशा घरी असताना तुम्ही तिथे गेला होता आणि म्हणून पोलिसांचा तुमच्यावर संशय आहे. पण तुमचं म्हणणं आहे की तुम्ही तिथे गेला तेव्हा नताशा घरी नव्हतीच. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि याचाच विरोधक नको तेवढा इश्यू करतील आणि आम्हाला गोत्यात आणतील. म्हणूनच आम्ही तुम्हाला इकडे बोलावलंय. सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यात घाबरण्यासारखं काही नाही. पोलिसांच्या ताब्यामध्ये काय आहे, फक्त तुम्ही सही केलेला एक पेपर आहे. त्या पेपरचा या केसशी काहीही संबंध नाही आहे. तुम्ही निश्चिंत राहा. या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला काहीही त्रास होणार नाही याची तजवीज मी करेन. आमची तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. येऊ मी. या. नमस्कार. नमस्कार.